नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीबीए, पीसीए, बीएमएस ची सीईटी असती त्यामधलं रिझनिंग सेक्शन वरती आपण इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन्स देखील पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट क्रॅश कोर्स आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर सोबत जर कधी ते मिस झाले तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल करून दिले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील देत आहोत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती जाऊन तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. चला तर आता टॉपिक कडे वळूया. आजचा टॉपिक आहे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? आता त्याच्या प्रॉपर्टीनुसार, त्याच्या आयडेंटिफिकेशन्सनुसार एक ग्रुप तयार करणे म्हणजे क्लासिफाय करणे त्याच्या प्रॉपर्टीनुसार. ओके, तर अशाला मग काय म्हणायचं तर क्लासिफिकेशन. ओके, क्लासिफिकेशन बिटवीन मेल्स अँड फिमेल्स म्हणजे क्लासिफिकेशन कशाचं? मेल्सचा एक ग्रुप झाला आणि फिमेल्सचा ग्रुप झाला, म्हणजे आपण क्लासिफाय केलं. बरोबर आहे. तर आता पहा, क्वेश्चन्स कशा टाईपचे असतात. आपण या व्हिडिओमध्ये एका टाईपचे क्वेश्चन्स बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन्स बघू. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण 5 डायग्राम दिल्यात पहा, ऑप्शन्स दिलेत, डिफरंट डायग्राम्स दिलेत, फिगर्स दिलात. त्यामधला आता जो त्या ग्रुपला फिट होणार नाही असे डायग्राम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, किंवा असा ऑप्शन फाइंड आउट करायचा आहे. पहा, फर्स्ट पहा, चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. म्हणजे असे फिगर चूज करायचे जे बाकीच्या फिगर मधून पेक्षा डिफरंट आहे. ओके, आता पहा, फर्स्ट पहा, सेकंड पहा. आता पहा, इथे व्हिडिओला पॉज करा म्हणजे तुम्ही तुमचा आणि तुमचा आन्सर फाइंड आउट करा. नंतर व्हिडिओ रिझ्यूम करा आणि माझ्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा. ओके, आता इथे बघा काय येईल. इथे पहा, फर्स्ट फिगर मध्ये 5 साइड आहेत आणि 5 एरोज आहेत. सो ओके, 3 साइड 3 एरोज, 4 साइड 4 एरोज, आणि नंतर आहेत किंवा पिन्स असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, आणि 6 साइड 6 पिन्स आहेत आणि इथे 4 साइड 4 पिन्स आहेत. असं होऊ शकलं असतं की साइड सेम आहेत आणि पिन्स डिफरंट, नंबर ऑफ पिन्स डिफरंट आहेत, पण हे असं पण लॉजिक येणार नाही. सो इथे काय येईल पहा, आता फर्स्ट ह्याच्यामध्ये बघा, पिन्स कुठून निघाल्यात? त्याच्या वर्टेक्स पासून निघाल्यात, राईट आहे. नेक्स्ट फिगर मध्ये पहा, साइडच्या मिडल मधून सगळ्या पिन्स निघाल्यात. थर्ड मध्ये तसंच साइड साइड आहे स्क्वेअरची, त्याच्या मिडल पार्ट मधून, मिडल पॉइंट वरून पिन्स आहेत पॉइंट वरती. आणि नंतर आहे पहा इथे हेक्सागॉन, हेक्सागॉन वरती पण तसंच आहे. त्याच्या एक साइड घेतली, त्याच्या मिडल साइडच्या मिडल पॉइंट वरून पिन्स गेल्यात किंवा पिन्स ड्रॉप केल्यात. आणि लास्ट फिगर मध्ये सुद्धा तसंच आहे. बरोबर आहे. फक्त फर्स्ट फिगर जी आहे तिथे वर्टेक्स मधून पिन्स किंवा वर्टेक्सला पिन्स इन्सर्ट केल्यात. बरोबर आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए, म्हणजे फर्स्ट फिगर बाकीच्या फिगर मधून, रेस्ट फिगर्स मधून डिफरंट आहे. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. तर आता पहा, इथे 5 फिगर आहेत. नंतर पहा, इथे फर्स्ट फिगर आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि ई आहे. अशा 5 फिगर आहेत. आता कुठली फिगर ही रेस्ट फिगर्स पासून डिफरंट आहे असं फाइंड आउट करायचंय. आता पहा, फर्स्ट फिगर मध्ये एक ॲरो किंवा याची एक, ही पहा, ही याची डायरेक्शन आहे, ही आहे. नंतर अपोजिट डायरेक्शन, परत एकच डायरेक्शन. ओके, सेम डायरेक्शन मध्ये आहे, सॉरी, सेम डायरेक्शन आणि मध्ये जे आहे त्याची डिफरंट डायरेक्शन, म्हणजे जो मिडल
जो एलिमेंट आहे त्याची डायरेक्शन डिफरंट आहे. इथे पण पहा यांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट एलिमेंटची डायरेक्शन सेम आहे आणि जे मिडल एलिमेंट आहे त्याची डायरेक्शन डिफरंट आहे. राईट, इथे पहा याची आणि याची सेम आहे पण मिडलची डिफरंट आहे डायरेक्शन. ओके, लास्ट मध्ये पहा याची फर्स्टची आणि लास्टची सेम आहे डायरेक्शन आणि मिडलची देखील सेम आहे, पण आपल्याला बाकीच्या फिगर्स मध्ये काय आहे, मिडलची डायरेक्शन ही त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. बरोबर आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, म्हणजे बाकीच्या फिगर्स पेक्षा डिफरंट फिगर कोणती आहे, तर ई ही फिगर बाकीच्या फिगर पेक्षा वेगळी आहे. सो इथे ऑप्शन काय येईल, ऑप्शन ई. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आता इथे तेच फाइंड आउट करायचं आहे. पहा इथे तर सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. इथे पहा फर्स्ट डायग्राम किंवा फर्स्ट फिगर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ या सगळ्या सेम आहेत, पण जी सेकंड नंबरची फिगर आहे ती वेगळी आहे. बरोबर आहे, म्हणून इथे काय ऑप्शन येईल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. आता इथे जास्त एक्सप्लेनेशन दिलं नाहीये मी, का, कारण इथे काही एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतंच. इथे बघूनच कळतंय की सेकंड नंबरचे काहीतरी डिफरंट आहे किंवा बाकीच्यांसारखी नाहीये. सो आपण त्याला टिक केलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच शेप इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स. आता इथे आपल्याला वेगवेगळे शेप्स दिलेत. असा शेप ओळखायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे जो बाकीच्या शेप्स पासून डिफरंट आहे. ओके, आता पाहिजे फर्स्ट याला साइड्स किती आहेत, 4 आहेत, म्हणजे इट इज अ टाइप ऑफ स्क्वेअर. ओके, नेक्स्ट मध्ये 4, ह्या पण स्क्वेअरचाच टाइप येते. याला किती साइड्स आहेत, याला पण 4 आहेत, याला 4 आहेत, याला सॉरी याला 4 आहेत आणि याला 6 आहेत. आता असं लॉजिक तुम्ही वापरू शकता. ओके, पहा इथे सगळ्या साईडला म्हणजे सगळ्यांची सेम आहे, काही साइड्स सेम आहेत, पण जे लास्ट ई ऑप्शन आहे त्यामध्ये नंबर ऑफ साइड्स डिफरंट आहेत, 6 आहेत. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन लास्ट, ऑप्शन ई, शेप ई इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज डिफरंट फ्रॉम अदर शेप्स. आता बाकीच्या शेप्स पासून कुठला शेप हा डिफरंट आहे असं विचारलंय. फर्स्ट पहा, सेकंड फिगर पहा, थर्ड पहा, फोर्थ पहा, फिफ्थ पहा. काही डिफरन्स दिसतोय का, पहा इथे फर्स्ट मध्ये पहा, ही आहे सिमेट्रिकल फिगर आहे. आता सिमेट्रिकल चा तुम्हाला अर्थ माहितीये का, सिमेट्रिकल म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, एखादी किंवा शेप आहे, एखादी फिगर आहे जी दोन इक्वल पार्ट मध्ये जर डिवाइड होत असेल तर त्याला, सॉरी एक्झॅक्ट इक्वल पार्ट मध्ये नाही, चला आपण दोन इक्वल पार्ट मध्ये जर डिवाइड होत असेल तर त्याला म्हणायचं सिमेट्रिकल. ओके, ओके, आणि जी ही मधली लाईन असते जी दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते त्याला म्हणायचं सिमेट्रिकल लाईन. ओके, ओके, सो फर्स्ट फिगर जी आहे ती दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते का, तर हो, ही आणि ही. नेक्स्ट दोन इक्वल पार्ट मध्ये होती, त्याच्यानंतर अनइक्वल आहेत. ओके, नंतर जे आहे ती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होते आणि ही देखील इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. राईट आहे. सो इथे वेगळा ऑप्शन कुठला, वेगळी फिगर कुठली असेल, डिफरंट फिगर, तर शेप सी जो आहे तो डिफरंट असेल फ्रॉम रेस्ट ऑफ द शेप्स. पुढचा क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग शेप्स इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स. आता इथे पहा, इथे काय येईल, आधी नंबर ऑफ साइड्स पाहू. इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, इथे पण 4 आहेत, पण इथे 3 आणि इथे 6 आहेत. सो नंबर ऑफ साइड्स असं लॉजिक चुकीचं असेल. नंतर बघू आता अजून काय करता येईल. ओके, आता इथे पहा, आता पहा, याच्या साइड सगळ्या सेम आहेत का, इक्वल साइड्स नाही आहेत, दोन साइड्स इक्वल्स आहेत. ओके, याच्या ह्या साइड्स इक्वल आहेत आणि ह्या साइड्स इक्वल आहेत. ओके, अपोजिट साइड्स आर इक्वल. याच्या सगळ्या साइड्स इक्वल्स आहेत, नंतर याच्या पण सगळ्या साइड्स इक्वल आहेत.
याच्या पण सगळ्या साईड्स इक्वल्स आहेत आणि याच्या पण सगळ्या साईड्स इक्वल्स आहेत. सो आता हे लॉजिक लावता येईल का की पहा या रेस्ट ऑफ म्हणजे हे जे फिगर्स आहेत त्यांचा जर एक ग्रुप केला आपण, असा ग्रुप केला ज्यांच्या सगळ्या साईड्स इक्वल आहेत. ओके, तर मग हा काय असेल त्या ग्रुप मधून बाहेर पडेल. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए हा इथे डिफरंट शेपचा आहे. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, विच ऑफ द फॉलोइंग एरोज इज डिफरंट फ्रॉम अदर एरोज. आता पहा, आता एरोज दिलेत, सो आपण इथे लॉजिक लावू शकतो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजचं. आता क्लॉकवाईज डायरेक्शन आणि अँटी क्लॉकवाईज या दोन टर्म आधी पाहू आपण. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, क्लॉकवाईज म्हणजे जे घड्याळीच्या आपल्या वॉचच्या डायरेक्शननी जातं आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे जे अपोजिट डायरेक्शननी जातं. ओके, हे काय पहा क्लॉकवाईज आहे, हे काय अँटी क्लॉकवाईज आहे, हे काय क्लॉकवाईज आहे, हे क्लॉकवाईज आहे आणि हे पण क्लॉकवाईज. फक्त जे सेकंड फिगर आहे किंवा सेकंड एरो आहे तो काय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जातोय. सो इथे डिफरंट फिगर डिफरंट एरो कोणता असेल तर बी ऑप्शन, बी शेप असेल. राईट आहे, म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन काय येईल तर बी येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. अशी फिगर चूज करायची जी बाकीच्या फिगर्स पासून डिफरंट आहे. आता इथे सिंपल आहे पहा, फर्स्ट सेकंड फोर्थ आणि फिफ्थ या सर्व सेम आहेत. बरोबर आहे, फक्त डायरेक्शन वगैरे त्यांच्या डिफरंट आहेत पण बाकी फिगर सेम आहे. पण जी थर्ड नंबरची फिगर आहे ती रेस्ट ऑफ द फिगर्स पासून डिफरंट आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला येईल तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल इथे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आता पहा 5 फिगर आहेत त्याच्यापैकी आपल्याला डिफरंट फिगर फाइंड आउट करायचे. इथे पहा फर्स्ट जी ए आहे ती सिमेट्रिकल फिगर आहे, म्हणजे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होती. जर याला मिडल मधून केल्या पार्टीशन तर दोन इक्वल पार्ट मधून डिवाइड होते. बी फिगर होईल का, असं केल्यावरती पण दोन इक्वल पार्ट मध्ये नाही होणार, असं पण नाही होणार, क्रॉस कसंच होणार नाही. सो ही आपण इथे एस सिमेट्रिकल आहे, एस फॉर सिमेट्रिकल, ए फॉर असिमेट्रिकल, ही पण असिमेट्रिकल आहे. नेक्स्ट पहा, जर याला असं डिवाइड केलं तर सिमेट्रिकल पार्ट मध्ये डिवाइड होते पहा. सो दिस इज सिमेट्रिकल फिगर. नंतर ई ला जर असं डिवाइड केलं तर सिमेट्रिकल आहे, आणि ही पण असं करा तुम्ही किंवा असं केलं करा, दोन्ही दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. सो ही पण सिमेट्रिकल फिगर आहे. सो फक्त जी बी आहे फिगर ती आहे असिमेट्रिकल फिगर. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल तर ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द फिगर विच इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द फिगर्स. आता अशी फिगर फाइंड आउट करायची इथे पण जे बाकीच्या फिगर्स पासून डिफरंट आहे. अप्लाय सेम लॉजिक फॉर दिस क्वेश्चन ऑल्सो. सो इथे काय येईल, ही असिमेट्रिकल फिगर आहे, याला कुठूनही इक्वल पार्ट दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड नाही करताय. याला असं येईल, याला असं, याला असं, असं कसंही करा दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होईल. आणि यूला वर्टिकल लाईन ड्रॉ करा तेव्हा ते दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होईल. बरोबर आहे, मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन ए हा करेक्ट असेल. ओके, तर विद्यार्थी